जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। खडकी समाचार मध्ये वैजापूर तालुक्याचा विकास यावर तर आपण बोलत असतो, पण अशातच आम्ही एका रुग्णाच्या नातेवाईकाशी बोलणार आहोत, जे आमदार बोरनारे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कशा प्रकारे मदत केलेली आहे। आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं खूपच जास्त प्रमाणात ऐकलेलं आहे आणि बघत पण आहोत आणि मदत पण होत आहे। मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय क्षेत्राशी खूप जास्त मन लावून त्याच्यावरती कार्य केलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांचं यांचं एक मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल आईच्या नावाने पण हॉस्पिटल आहे, जिथे मोफत उपचार मिळतो। मी स्वतः तिथं जाऊन रुग्ण आणि डॉक्टरांचा इंटरव्ह्यू घेतला होता। अशातच आपण वैजापूर तालुक्यातील एका रुग्णाच्या नातेवाईकाशी बोलणार आहोत। त्यांच्याकडनंच जाणून घेऊया त्यांना कोणत्या प्रकारे आमदार बोरनारे यांनी मदत केलेली आहे आणि कशी तातडीने मिळाली। नमस्कार, मी पवन संजय डुकरे, राहणार शिवराई, तालुका वैजापूर। तर झालं असं की 2 वर्षापूर्वी माझा एक छोटासा मुलगा होता, त्याचं 15 दिवसाचं बाळ होतं माझं। त्याचं ऑपरेशनचं आमच्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि डॉक्टरने सांगितलं की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तुम्हाला बरेच दिवस ठेवावं लागेल। तर मी संभाजीनगर येथील स्पर्श हॉस्पिटल इथे त्याला ॲडमिट केलं। ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं आणि तिथं बराचसा खर्च पण येत होता, हॉस्पिटलचा प्रायव्हेट असल्यामुळे खूप खर्च येत होता। तर मग माझा तशी ट्रीटमेंट चालली होती आणि मला कळलं की मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आपल्याला मदत मिळू शकते। तर मग मी त्यासाठी मी डॉक्टरांकडून डॉक्युमेंट्स वगैरे काय लागते ते डिटेल्स घेतली व ती मागून घेतली आणि मी त्याची डॉक्युमेंट्स जमा करायला लागलो। तर तेव्हा मग मी डॉक्टरने सांगितलं की तुमचे जे आमदार साहेब असेल त्यांचं तुम्ही पत्र वगैरे मागून घ्या। तर मग मी ठरवलं की मी डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट केले सर्व आणि सरांना संपर्क केला मी माझ्या वडिलांनी आणि सरांनी ताबडतोब आम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात त्यांचे पत्र वगैरे लागतात काय लागते सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जी काय मदत लागते मी तुम्हाला द्यायला देतो, तुम्ही फक्त फाईल मुंबईला दाखल करा। तर आम्ही ती फाईल वगैरे 2 दिवसाच्या आतमध्ये डॉक्युमेंट्स जमा करून मुंबईला मुख्यमंत्री सहाय्यता निधी आपल्या मंत्रालयामध्ये फाईल जमा केली। तर जमा केल्यानंतर आम्ही असं डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की पैसे यायला 1 महिना लागू शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं की आज याच्या आधी खूप फाईल तिथं आपल्या पेंडिंग पडलेल्या असतात। मुख्यमंत्री आता राज्यामधून तिथं पूर्ण फाईल जमा होतात। तर डॉक्टर म्हणले होते की 1 महिना तरी आपलं कमीत कमी लागू शकतो। तर पण आम्ही फाईल जमा केल्यानंतर आम्ही सरांना सांगितलं की आम्ही फाईल वगैरे दवाखान्यात आपलं मुंबईला जमा केली की मग पण ती झालं असं की आमच्या तिथे एक प्रॉब्लेम असा आला की मी वडील असल्यामुळे आणि माझ्या पत्नीचं आणि माझं सेपरेट राशन कार्ड आम्हाला पाहिजे होतं, तर ते आम्ही काढलेलं नव्हतं। तर आम्ही ते वापस काढल्यानंतर आम्हाला तो नंबर पाहिजे होता, तो नंबर यायला आम्हाला अडचण यायला लागली। आम्ही पुन्हा सरांशी संपर्क केला, आमदार बोरनारे सरांना पुन्हा संपर्क केला की आम्हाला तो नंबर भेटत नाही। तर सरांनी तहसीलदार साहेबांना सांगून आम्हाला तो अर्जंटमध्ये नंबर पण मिळवून दिला आणि सरांनी त्यांच्या वैयक्तिक PAला सांगून त्यांचे जे कोणी PA असेल त्यांना सांगून तो नंबर त्या फाईलमध्ये तो डॉक्युमेंट तिथं कागद तिथं मंत्रालयामध्ये जमा करून घेतला आणि सरांनी वैयक्तिक लक्ष घालून 3 दिवसात माझी फाईल सरांनी मंजूर करून आणली। त्यानंतर रात्री मग आम्ही असं हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं झोपलो, एक दिवस म्हणजे बसलो रात्री 12 वाजले। तर रात्री 12 वाजता मला आमदार बोरनारे सरांचा फोन आला की म्हटले पवन डुकरे बोलताय का? म्हटलं हो सर, मी पवन डुकरे रुग्णाचा वडील बोलतोय। म्हटले पवन तुमचे पैसे जमा झाले, तुम्ही चेक करा। आता रात्री 12 वाजता फोन आल्यानंतर मी थोडं गडबडून गेलो, म्हटलं की रात्री 12 वाजता पैसे हॉस्पिटलमध्ये जमा करायचे आलेत। सर म्हटले की तुम्ही सकाळपर्यंत मला कळवा, पैसे तुमच्या खात्यावरती आलेले आहेत। मग मी सकाळी डॉक्टर 10 वाजता हॉस्पिटलमध्ये आलेत आणि ते पैसे हॉस्पिटलच्या खात्यामध्ये जमा होत असतात। मुख्यमंत्री सहाय्यता निधीची जी रक्कम असती ती आपल्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये जमा होत असतात आणि तिथं ते पैसे आम्ही सकाळी 10 वाजता गेलो। सरांचा मला पुन्हा सकाळी 9 वाजता फोन आला, म्हटले पवन तुमचे पैसे आले की नाही मला कळवा। मग मी डॉक्टरांकडे गेलो, म्हटलं माझ्या एवढ्या अकाउंटला चेक करा की आपल्या खात्यामध्ये पैसे आलेत की नाही। तर मग मी डॉक्टरांना रक्कम अकाउंट चेक केलं, खरंच माझ्या खात्यात म्हणजे 1 लाख रुपये माझ्या त्या मुलासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आले होते की 3ऱ्या दिवशी माझी फाईल ही मंजूर झाली। तर मग डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्यचकित केलं की 6 महिन्यापासून फाईल पेंडिंगला पडलेला असताना सुद्धा 3 दिवसामध्ये तुमची फाईल मंजूर केली, म्हणजे एवढे का तुमचे आमदार किती कर्तव्यदक्ष आमदार आहेत। तर मग विशेष करून डॉक्टरांनी सरांना फोन लावला, आमच्या स्पर्श हॉस्पिटल जे माराणी डॉक्टर आहेत संभाजीनगरचे, त्यांनी स्वतःहून माझ्याकडे नंबर घेतला आणि आमदार साहेबांना फोन लावला की तुम्ही खूप चांगलं काम करताय, तुम्ही म्हणजे खूप मदत करतायत, एवढं अर्जंट तुम्ही फाईल मंजूर करून आणली।
तर मी जे इथं काय बोलतोय हे कुठल्या पक्षाचा म्हणून नाही बोलत आहे, किंवा माझ्यावर कुठलं प्रेशर आहे म्हणून पण नाही बोलत आहे, किंवा माझं कोणासोबत चांगलं आहे म्हणून पण नाही बोलत आहे. फक्त तालुक्यातल्या जनतेला एवढीच विनंती आहे बाबांनो, माझ्यावर प्रसंग होता त्यावेळेस त्या माणसांनी मला निमरात्री 12:03 मला स्वतःहून आमदार साहेबांनी 3 फोन केले फाईल मंजूर झाल्यानंतर, की तुझे पैसे आले की नाही चेक कर, आले की नाही चेक कर, आणि मला अर्जंट मदत दिली. तालुक्यात जनतेला एवढीच विनंती आहे की वेळ प्रसंग माझ्यावर बी होता, वेळ कधी कोणावर सांगून येईल ते आपण सांगू शकत नाही, पण आपल्या हक्काचा माणूस आहेत बोरनारे सर यांनी आपल्याला तालुक्यासाठी खूप काही केलेलं आहे. तुम्ही कामं बघा, आणि हॉस्पिटलचं कामाला तर सरांनी पहिल्यापासून की आमदार होण्याच्या आधीपासूनच त्यांचं लक्ष आहे हॉस्पिटलच्या दवाखान्याच्या कामावरती. तर तालुक्यात जनतेला एवढीच विनंती आहे, तुम्ही सरांना विधानसभेत प्रचंड मताने पाठवा. आणि मी तर जे बोलतोय हे कोणाचा प्रेशर करून नाही बोलत आहे, किंवा कोणाचा पक्षाचा आहे म्हणून नाही बोलत आहे, किंवा कसला असलं कुणी मला काही पैसे वगैरे दिले म्हणून पण नाही बोलत आहे. हे फक्त माझ्या मनातल्या भावना होत्या, आणि त्या मला संधी देण्याचं एक चॅनलच्या मार्फत मला तुमच्यासमोर मांडण्याची एक संधी भेटली, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघितले दर्शकांनो, आपण विकासाबद्दल तर बोलतो, पण वैद्यकीय क्षेत्र हा खूप मोठा विषय आहे, आणि ज्याच्या घरामध्ये रुग्ण असतो त्याच रुग्णाच्या नातेवाईकाला माहिती आहे का पैसा किती महत्त्वाचा असतो. अशातच आमदार बोरनारे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी, जे आपण ऐकत होतो, बघत होतो आणि लोकांना सांगत होतो की मुख्यमंत्री सहायतामधून पैसे मिळते, आणि रुग्णाच्या नातेवाईकांना हे पण कळलं आहे का आपल्याला फाईल सबमिट केल्यानंतर जवळपास 1-2 महिने लागतात, पण हे आमदार प्राध्यापक बोरनारे आमदार यांनी स्वतः लक्ष घालून 3 दिवसात फाईल सबमिट करून रुग्णाला मदत करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. सांगायचा उद्देश एकच आहे का आरोग्य क्षेत्राशी जे आमदार कर्तव्यदक्ष असतात त्यांनाच आपण निवडून द्यायचं, असं रुग्णाच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर. खड़की समाचार अब नए अंदाज में.